न्यूज। मनोरुग्णांकडे बघताना वैज्ञानिक दृष्टी महत्त्वाची। डॉक्टर श्रीकांत मेश्राम यांचे स्क्रिझोफेनियावर व्याख्यान। नंदादीप येथे परिचारकांच्या अभ्यास दौऱ्याचा समारोप। परिचर्या करताना मानसिक आजार होण्यामागे कुठलाही पूर्वग्रह न बाळगता त्यास वैज्ञानिक दृष्टीने बघावे। मेंदूतील रासायनिक बदलामुळे होणारा हा आजार असून तो होण्यामागची कारणे वेगवेगळी आहेत, असे प्रतिपादन मेंदूरोग तज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत मेश्राम यांनी बुधवारी केले। नंदादीप बेगर मनोरुग्ण निवारा केंद्रात अभ्यास दौऱ्यासाठी आलेल्या मुंसाजी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये शिकणाऱ्या परिचारकांच्या समारोपीय कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते। नंदादीप येथे उपचाराधीन मनोरुग्णांना असलेल्या स्किझोफ्रेनिया या आजाराची गुंतागुंत त्यांनी सोप्या भाषेत समजावून सांगितली। पुढे डॉक्टर मेश्राम म्हणाले की यातील बाधितांमध्ये खोटा विश्वास, दृश्य, आभास, वेगवेगळे आवाज ऐकू येणे, स्पर्श किंवा चवीची खोटी अनुभूती होणे, आपल्याला कुणीतरी हानी पोहोचवत आहे असा संशय येणे, एकाच अवस्थेमध्ये राहणे, स्वच्छता राखता न येणे, खाण्यायोग्य पदार्थ न समजणे, एका जागी न थांबणे ही लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात। डायग्नोस्टिक स्टॅटिस्टिक मॅन्युअल ऑफ मेंटल डिसऑर्डर 5ने सांगितलेल्या निकषानुसार 5 पैकी 2 लक्षणे जर 6 महिन्यांहून अधिक काळ व्यक्तीमध्ये दिसून येत असतील तर त्यास हा आजार झाला असे म्हणता येईल। आपल्या हालचाली तसेच विचारांचे नियमन मेंदूतील विविध विभागांद्वारे केले जाते, त्यामुळे आपल्या वर्तनात किंवा बोलण्यात वेगळेपणा जाणवत असला तर त्यास मेंदूतील तो भाग कारणीभूत आहे। यावर योग्य औषधोपचाराने नियंत्रण मिळवता येते, परंतु आपल्याकडे या आजारामागे करणी किंवा बाहेरचं लागलं की निरर्थक विचारधारा रुजल्याने बरेच रुग्ण जादूटोणा, तांत्रिक, मांत्रिकाकडे जाऊन आपले नुकसान करून घेतात। परंतु तुम्ही परिचर्या करताना या आजारातील वैज्ञानिक बाजू मांडली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचेही निराकरण त्यांनी केले। प्रास्ताविक केंद्राचे संदीप शिंदे सर यांनी तर आभार ऐश्वर्या भोयर यांनी मांडले। प्रतिनिधी सय्यद मतीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.